ना की ब्रह्माने मला सांगितलं म्हणून मी तुझं काम करीन, पण मी एक अट घालतो. ते म्हणले काय? तर तू सांगून झालं तुझं, तू सांगितलेलं माझं लिहून झालं आणि लगेच तू पुढलं सांगितलं नाहीस तर मी लेखणी खाली ठेवून निघून जाईल, पुन्हा येणार नाही. ऐटीत सांगितलं गणपतीने. व्यासांच्या लक्षात आलं की हा काम टाळतोय, तर काय करायचं. व्यासही दुर्त होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मान्य तुझी अट, पण माझी एक अट आहे. हा म्हटलं काय? विचार, सांग अट. व्यास म्हणले मी जे सांगेन ते समजल्याशिवाय लिहायचं नाही. गणपती म्हणला मी एवढा बुद्धिमान, मला न कळेल असं काय सांगणार. त्यांनी मान्य केलं, ठीक आहे मान्य. आणि मग अटीतटीने महाभारत लेखन चालू झालं. 1,00,000 श्लोक लिहायचे होते. म्हणजे कल्पना करा त्यावेळी. आता त्यावेळी फाउंटन पेन होतं की नाही माहीत नाही, का संगणक होते त्याच्यावर टाईप करत होता माहीत नाही.